Cancer Healer Center, a new beginning. पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉक मध्ये पोहोचले। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पीएमओ कार्यालयात मोठ्या बैठकीची शक्यता। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मोदींच्या भेटीला। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबतही बैठक। बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार। बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पीओकेच्या रावलकोटमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या। भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तान सैन्याची तयारी। टाडा भागात पाक आर्मीची परेड। पाकिस्तानमधील मौलाना भारताशी युद्धाविरोधात भारतासोबत युद्ध झालं तर लढाईला कोण कोण जाणार। या मशिदीमध्ये उपस्थित असलेल्या एकाही पाकिस्तानी नागरिकाने हात उंचावला नाही। मशिदीमधील संवाद व्हायरल। भारतीय नौदलाच्या ताकदीला पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानच्या कराची आणि सिंध प्रांतात नेव्हीचा अभ्यास। कराची बंदरावर रणगाड्यांच्या सहाय्यानं अभ्यास। भारताशी युद्ध करणं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाही। पाकची अर्थव्यवस्था डबघाईला येईल। आंतरराष्ट्रीय डाटा आणि रिसर्च संस्था मूडीचा पाकिस्तानला इशारा। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सुरक्षा वाढवली। पर्यटन स्थळांवरील जंगल परिसरात ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर नजर। दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट। भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलं। लवकरच झेलमचं देखील पाणी थांबवणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक। शेतीवर देखील परिणाम। भारतीय हवाई दल उच्च तंत्रज्ञान असलेलं हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार। HAPS सौर ऊर्जेवर चालणारी मानवरहित हवाई वाहनं असून ती 16 ते 20 किलोमीटर उंचीवर उडू शकतात। भारतीय युद्धनौकेच्या युद्ध अभ्यासानंतर पाकिस्तानला धडकी। तुर्कीची युद्धनौका TCG बोईकडा। पाकिस्तानात तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर। अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात। चौकशी दरम्यान नाव समोर। मुश्ताकच्या हल्ल्यातील सहभागाबाबत NIA कडून तपास सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी। पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक। पाक लष्कराने राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली। भारताला उपदेशकांची गरज नाही, भागीदारांची गरज। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं, तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला। भारतीय सुरक्षा संस्थांकडे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी। सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची सुद्धा यादीमध्ये नावं। सूत्रांची माहिती। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर काश्मीरला मोठा फायदा। जम्मू काश्मीरमधील रखडलेले 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। संयुक्त कारवाईत 5 IED आणि इतर साहित्य जप्त। यंदा 12वीचा 91.88% निकाल। यंदाही मुलींनीच बाजी मारली। 96.74% कोकण विभाग अव्वल, तर लातूरचा सर्वात कमी 89.46% निकाल। नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा, तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात गारपिटीनं नुकसान। विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। Cancer Healer Center, a new beginning.